शिवालिक आणि नंदादेवी नावाची 2 जहाजं लाखो मेट्रिक टन LPG गॅस घेऊन भारताकडे निघाली। उद्या परवा हा गॅस साठा देशभरात वितरितही केला जाईल, पण त्यातला मोठा हिस्सा हा गुजरातला दिला जाणार आहे असं राऊतांचं म्हणणं आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला काही येणार नाही। मग महाराष्ट्राला काय करावं लागणार? तर महाराष्ट्राला नाल्याच्या गॅसवरच अवलंबून राहावं लागणार। त्यातल्या त्यात सर्वाधिक गरज ही संजय राऊतांना आहे। त्यांची बायको गॅस शोधत फिरते, तिला गॅस मिळेना, गॅसवर आहेत सध्या, कारण बायको सिलेंडरच्या शोधात आहे, अगदी ब्लॅक मार्केटमध्ये मिळत नाही। मोदींमुळे गटारांची किंमत वाढली असं विधान विश्वप्रवक्ते संजय राजाराम राऊत यांनी केलं आणि त्याला जोडूनच त्यांनी मिठी नदीचा उल्लेख केला। मिठी नदी जी कधी काळी मुंबईतली एक प्रमुख नदी होती, सध्या त्या नदीला नदी म्हणता येणं कठीण झालेलं आहे। मिठी नावाचा नाला आता जो शहरातून वाहतोय त्याची अवस्था बिकट आहे। या नाल्यांच्या सफाईवरून मोठं रामायण महाभारत दरवर्षी महानगरपालिकेत घडताना आपण पाहतो। या सोकॉल्ड मिठी नदीच्या तीरावर संजय राऊतांच्या मालकांच्या कृपेनं वसवलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्या, त्या झोपडपट्ट्यांमधले अनेकविध कारखाने, मग त्यात गारमेंटपासून साबणाच्या वड्या बनवणारेही कारखाने आहेत, धारावीतले चामड्यांपासून वस्तू बनवणारेही आहेत आणि प्लास्टिक मोल्डिंगवालेही आहेत। अगदी इडली वडा आणि सांबार चटणी ते एवन नावाचा फेमस समोसा बनवणाऱ्या फॅक्टरी या नाल्यांच्या अवतीभोवती आहेत। यांच्या कारखान्यातलं सांडपाणी जे निश्चितच काही रासायनिक एलिमेंट्स घेऊन बाहेर पडतं आणि मिठी नदीला जाऊन मिळतं। त्यामुळे मुंबई शहरातल्या भूमिगत गटारांमध्ये एक प्रकारचा गॅस तयार झालेला आढळलेला आहे। या गटारांची मॅनहोल जेव्हा उघडली जातात किंवा अशा गटारांच्या जाळीदार झाकणांवरून जेव्हा तुम्ही पास होता एखाद्या फुटपाथवरून, तेव्हा त्या गॅसचा उग्र दर्प तुमच्या नाकातले केस जाळत फुफ्फुसात घुसतो। हे तुम्ही अनुभवलेलं असणार आहे। संजय राऊत हे मुंबईतच वाढलेले आहेत, त्यांनी हे व्यवस्थित अनुभवलेलं आहे, त्यांना या गटारांची अवस्था चांगलीच माहिती आहे। कारण यांच्याच मालकांनी पालिकेची गटारं तुमतील असे लोक नाले सफाईला लावले होते। न केलेल्या नाले सफाईमधून लाखोंचा मलिदा यांनी ओरपला होता। बंगल्याची तळघरं खोके आणि पेट्यांनी भरली होती, तेव्हा भरलेल्या चेंबरमध्ये गॅस हा तर तयार झालेला असणारच, कारण तळघरं जर भरली असेल तर चेंबर का भरून येत? आता त्यात मी काही रासायनिक ज्ञान तुम्हाला दिलंय सुरुवातीला की कुठले कुठले व्यवसाय या मिठी नदीच्या किनाऱ्यावर, या नाल्याच्या किनाऱ्यावर झोपडपट्ट्यांमध्ये होत असतात। त्यांच्या सांडपाण्याचा विसर्ग हा नाल्यांमध्येच होतोय, तेव्हा अगदी LPGच असा नाही तर कुठला तरी ज्वलनशील गॅस मुंबईच्या नाल्यांमध्ये, गटारांमध्ये नक्कीच तयार होत असावा। तर ही बाब संजय राऊतांच्या इतकी व्यवस्थित दुसऱ्या कोणाला माहीत असणार? काय गैरसमज करून घेऊ नका। तसे ते चौकस आहेत, म्हणजे दूरदृष्टी असलेला संजय आहे तो। राऊत राहतात त्या भांडूपमध्येही अनेक नाले आहेत, त्यांच्या घरी पाईपलाईनवालं गॅस कनेक्शन असावं राऊतांच्या, मला माहीत नाही, पण लोक बोलतात की राऊतांच्या मैत्री बंगल्यात पाईप गॅस पुरवठा होतो। तरीही राऊत परवा म्हणत होते की माझ्या बायकोला गॅस मिळेना। खरंच या मोठमोठ्या राजकीय नेत्यांच्या सौभाग्यवती आजही राशनच्या लाईनीत उभ्या राहत असतील, गॅस मिळेना म्हणून तुमच्या आमच्यासारखे दारोदार हिंडत असतील, पण मोदींवर टीका करायची आहे ना, म्हणून हे सगळं बोलावं लागतं। मागे मोदींनी एक कल्पना मांडली होती की गटार, नाले यांच्या पाण्यातली रासायनिक संयुग जे असतात ती एक प्रकारचा गॅस सोडत असतात। हा गॅस ज्वलनशील असल्यानं त्याचा वापर इंधन म्हणून केला जाऊ शकतो। त्यावर चहा बनवता येईल, स्वयंपाक करता येईल, गेलाबाजार आंघोळीचं पाणी गरम करता येईल। आणि हा काही चुनावी जुमला वगैरे नव्हता, तर फॅक्ट होतं। मोदींच्या वाक्याला 100% खोटं ठरवता येत नाही, कारण काही ठिकाणी खरोखरच नाल्यांमधून गॅस येणं सोडा, नाल्यांचं पाणी देखील पेटलेलं आपण पाहिलेलं आहे। खरं तर हा प्रदूषणाचा परिणाम आहे, पण आपण त्याला कॉम्प्लिमेंट म्हणून घेत जर हा प्रयोग केला, म्हणजे संकटातही संधी शोधली, तर नाल्यांमधला गॅस वापरता येतोय। दिल्ली से सटे गाजियाबाद के साहिबाबाद में नाले किनारे चाय बनाकर गुजारा करने वाले रामू इन दिनों एक अहम प्रयोग का हिस्सा हैं। वो नाले की गैस से चाय बनाने में जुटे हैं। ये गैस उन्हें पीछे बह रहे नाले से मिल रही है। उन्हें उम्मीद है कि अगर ये तरीका कारगर रहा तो महीने में अच्छी खासी बचत हो जाएगी। ये वाली गैस आपको मिलने लग जाए, हाँ तो मतलब क्या कुछ आपको लगता है फायदा होगा? हाँ, क्यों नहीं होगा सर। 1000-1200 रुपये हमारा ये बचेगा। दरअसल साहिबाबाद के इस इंजीनियरिंग कॉलेज के एक छात्र ने नाले से गैस निकालने की तकनीक का पायलट प्रोजेक्ट तैयार किया है।
इस तकनीक में 200 लीटर के ये उल्टे ड्रम नाले में डाले गए हैं। ये नाले में बह रही मीथेन गैस को पकड़ते हैं। ड्रम में भरी गैस को पाइप के सहारे निकालकर जरूरत की जगह ले जाया जाता है। ड्रम कहीं इधर उधर ना हो उसके लिए लोहे का पिंजड़ा ड्रम के इर्द गिर्द लगाया जाता है। मित्रांनो, तब्बल 7 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ आहे जो मी तुम्हाला दाखवला होता. नाल्यांमध्ये वाहून येणाऱ्या कुड्या कचऱ्यातून, त्यांच्या सडण्या कुजण्यातून मिथेन नावाचा वायू तयार होतो, जो फंडा आपण शाळेत गोबर गॅस प्रकल्पांबाबत शिकलोय. जर शाळेत शिकवलेलं आजही आठवत असेल तर आठवून बघा. आपल्याला एक स्वतंत्र धडाच होता गोबर गॅसवरचा. करायला गेलं तर अवघड असं काहीच नाहीये. स्वच्छ पाण्याच्या वाहत्या नदीतून गॅस निर्माण होणार नाही, पण मुंबईतल्या मिठी नदी नावाच्या नाल्यामधून मिथेन गॅस मुबलक निघू शकतो. तेव्हा संजय राऊतांनी या अशा गंदी नाले के किडे नाही सॉरी यासल्या गंद्या नाल्यांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा असं जाहीर केलंय. ते मोदींनी ऐकायलाच हवंय. खरं तर दिनो मोरियान त्याच्या कवळ्या वयातल्या बॉयफ्रेंड्सनी मिळून साफ केलेली मिठी नदी, ज्यात असंख्य प्रकारचे नॅचरल गॅस निर्माण होत असतील, याबद्दल राऊतांना खात्री आहे. कारण ही अंदर की बात आहे. त्या मिठीवर एक पायलट प्रोजेक्ट बनवून त्याचा पुरवठा हा भांडूपकडे वळवला त्या गॅसचा. आणि कारण सध्या जगाला गॅस टंचाईला सामोरं जावं लागतंय, त्याचा फटका राऊतांच्या बंगल्यातल्या किचनलाही बसलाय. तर घरचा पुरुष जर लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यात बिझी असेल तर जे होतं तसंच इथे सौभाग्यवती राऊत या सिलेंडरच्या शोधात घराबाहेर पडल्यात असं संजय राऊत सांगतायत. पण त्यांना सिलेंडर मिळत नाहीये. त्यामुळे जर का मोदींनी मिठी नदी उर्फ गंदा नाला, दिनो मोरिया आणि इतर नाल्या, दिनो मोरिया आणि त्याचे जे मित्र आहेत त्यांच्या नावामुळे फेमस झालेला हा गंदा नाला आणि इतर नाल्यांना राष्ट्रीय संपत्ती घोषित केलं आणि त्यातून जर गॅस निघाला, ज्याने चूल पेटली, तर त्यातला थोडासा गॅस भांडूपला संजय राऊतांकडे जरूर पाठवावा. मोदी एवढं तर जरूर करू शकतात, कारण त्यांचा अप्रत्यक्ष PR जे लोक करतात ना, म्हणजे दिल्लीतला पप्पू, महाराष्ट्रातला भांडूपचा देवानंद, यांना ते कुठल्या ना कुठल्या मार्गानं फेवर करत असतात. मोदी तसे कनवाळू आहेत. संजय राऊत मागच्या 2 दिवसात मोदींबद्दल एवढं काय काय बोललेत की विचारता सोय नाही. मोदींनी आतापर्यंत सगळं काय अडाणीला विकलं भाजपने. फक्त काही नदी नाले शिल्लक होते, त्यातली मिठी नदी आहे. तर मोदींनी जी योजना सांगितली आहे की गटारातून गॅस काढायला पाहिजे, त्यात एक पाईप घालायचा, तो पाईपातून गॅस येईल, मग तो आपण स्टोवला किंवा गॅसला लावायचा, मग अन्न शिजवायचं, चहा शिजवायचा. ही मोदींची जी योजना आहे ती मिठी नदीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये साकार होऊ शकते. इथे जिथे गटार आहेत त्या गटारांची किंमत आता वाढली आहे. आतापर्यंत मुंबईतल्या रिअल इस्टेटची किंमत वाढत होती, पण मोदींच्या कृपेनं आता नदी, नाले, गटार, बरं का, ड्रेनेज यांची किंमत वाढली आहे असा प्रधानमंत्री जगात झाला नाही. की गटारांनाही किंमत आली आहे. भारतीय जनता पक्ष आता गटारांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा अशी सांगण्याची स्थिती मला दिसते. की सगळी गटारं जी आहेत ती राष्ट्रीय संपत्ती घोषित, हे आम्ही सांगतो का? तुम्ही मोदींना प्रश्न विचारा ना, ही मोदींची योजना आहे. आता एखाद्यानं आपली एवढी तारीफ केली म्हटल्यावर त्याला फेवर तर करायलाच हवा. मोदी तो करतीलही. मिठी नदीच्या नाल्यांमधून निघणाऱ्या गॅसच्या एका पाईपची तोटी ही भांडूपच्या मैत्री बंगल्यात उघडावी किंवा तिथे वळवली जाईल, यात वाद नाही. कसं आहे की भारतानं अमेरिकेला डोळे वाटारून दाखवले नाहीत. इस्रायलचे वारंवार दौरे केले मोदींनी, तर खामनेई गेला तरी ट्विट केलं नाही की आमची श्रद्धांजली, भावपूर्ण श्रद्धांजली वगैरे. असं असताना इराणला भारताची कुवत, ताकद, अवकात माहीत असल्यानं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून शिवालिक आणि नंदादेवी नावाची 2 जहाजं लाखो मेट्रिक टन LPG गॅस घेऊन भारताकडे निघालेली आहेत. त्यामुळे इराण हा काय भारताशी वाकड्यात जाणार नाही. उद्या परवा हा गॅस साठा देशभरात वितरितही केला जाईल, पण त्यातला मोठा हिस्सा हा गुजरातला दिला जाणार आहे असं राऊतांचं म्हणणं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला काही येणार नाही. मग महाराष्ट्राला काय करावं लागणार? तर महाराष्ट्राला नाल्याच्या गॅसवरच अवलंबून राहावं लागणार आहे. त्यातल्या त्यात सर्वाधिक गरज ही संजय राऊतांना आहे. त्यांची बायको गॅस शोधत फिरते, तिला गॅस मिळेना. ते गॅसवर आहेत सध्या, कारण बायको सिलेंडरच्या शोधात आहे. अगदी ब्लॅक मार्केटमध्ये मिळत नाही.
त्यात राऊत पडले राज्यसभेचे खासदार, काही प्रिव्हिलेजेस असतात म्हणे राज्यसभा खासदारांना, त्यामुळे मोदी हा नाल्यांमधून निघणारा गॅस जो आहे तो राऊतांना जरूर देतील अशी आशा वाटते मला. तुम्हाला काय वाटतं? असा गॅस निघेल, त्या गॅसवर चूल पेटेल, आणि जर चूल पेटत असेल तर ती सगळ्यात आधी भांडूपच्या देवानंदच्या घरची पेटायला हवी. याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.